नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल। इचलकरंजीत भर रस्त्यात फायरिंग, युवक गंभीर जखमी, दोघांवर गुन्हा। इचलकरंजी शहरातील महासत्ता चौक परिसरात भर रस्त्यात गावठी चत्त्याने फायरिंग करून एका युवकाला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्यात 2 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी कौस्तुभ निखिल गोंधळे वय 20 राहणार सिद्धार्थ परिसर सांगली यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनुराग अमोल सूर्यवंशी वय 20 राहणार पुजारीमळा इचलकरंजी व ओमकार संजय शेंडे राहणार यशवंत कॉलनी इचलकरंजी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना दिनांक 4 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास इचलकरंजी येथील महासत्ता चौक ते सांगली रोड मार्गावर असलेल्या CV पालननगर ज्वेलर्स दुकानासमोर घडली। फिर्यादी कौस्तुभ गोंधळे व त्यांचा मित्र ओमकार जितेंद्र कांबळे वय 22 राहणार समता चौक सांगलीवाडी सांगली हे दोघे जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पूर्वीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रतिबंधक कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक गढिंग्लज कॅम्प इचलकरंजी येथे हजर झाले होते। तेथून काम आटोपून ते जयसिंगपूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली। दरम्यान पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अनुराग सूर्यवंशी व त्याचा साथीदार ओमकार शेंडे यांनी संगनमताने ओमकार कांबळे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्याने फायरिंग केले। या हल्ल्यात ओमकार कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या गुन्ह्यात आरोपींनी गावठी कट्टा तसेच काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटारसायकल वापरल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 83/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109(3)(5) तसेच आर्म्स ॲक्ट कलम 3(25)(27) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पुढील तपास गावभाग पोलीस करत आहेत। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।